कुठपर्यंत आला होता? कुठपर्यंत आला होता आपला? अन्यजीवास कर्तव्यतेचा उपदेश. म्हणजे चतुरंग संपला. वाचा काय उपदेश आहे? म्हटलं उपदेश वाचा कोणता आहे? आता निर्गुण ब्रह्म उपासनेविषयी ज्याचा अधिकार नसेल त्याने सगुण ईश्वराची अनन्य भावाने उपासना करावी. बरोबर आहे. अधिकाराचं प्रकरण आठवायला तरंगामधला विषय आहे. त्याच्याकडनं महावाक्याचा उपदेश होत नसेल, ओंकाराचा उपदेश करायचा. महावाक्यामध्ये काय जीवाचा आणि ब्रह्माचं ऐक्य आहे, त्याला अधिकारी असावं लागतं. अधिकारी नसेल तर ओंकाराचा उपदेश. ओंकार हे सुद्धा ब्रह्मविद्येचा उपदेश करते. ओंकाराची उपासना सांगितली तुझ्या की तुझे 12 अध्याय दोन्ही उपासना व्यक्त आणि अव्यक्त. 11व्या अध्यायामध्ये अव्यक्त सगळं दाखवलं. अव्यक्ताच्या वेळेला अर्जुनाने प्रश्न केला, एवढं सतत युक्त आहे. ते अव्यक्त स्वरूपात आहे. अव्यक्तापेक्षा अव्यक्त स्वरूपाची उपासना सोपी आहे. हेतोक्षरं निर्देशस्य अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिंतन कुटस्थमचलं. ही व्यक्ताची उपासना आणि अव्यक्ताचे हेतू सर्वांनी कर्माणी मैक शून्यस्य मत्परा अनन्य योगी नमाम्याय. तेव्हा हे भक्ती मार्गावर आहे आपला. त्याच्यामध्ये परमेश्वराचं साह्य आहे. एषा मान बाकीचे मार्ग आहे नाही का. म्हणून योग मार्गापेक्षा भक्ती मार्ग सोपा आहे. त्या 12व्या अध्यायात सांगितलं ना, थोडी ते महावाक्य विवेक ओंकाराच्या द्वारा सांगितला. महावाक्य व्यवस्थामध्ये तत्वमसी ईश्वरवाचक पद, जीववाचक पद. जीवाचं आणि ईश्वराचं ऐक्य होत नाही. मग कोणाचं ऐक्य होत नाही? चौथा तरंग झाला, 5वा झाला. जीव आणि ब्रह्म. असं शाबास, इतका वेळ पाहिजे व्हायला. ईश्वराचं कुठं जीवाचं ऐक्य होते का? मग ते व्यक्ती याची वाट काय? मग तत्वमसी महावाक्याचा विचार कसा करायचा? तत्पद वाच्य, त्वमपद वाच्य, जीव आणि ईश्वर वाच्य सोडून द्यायचा. लक्षाचा काय करायचा? ऐक्य करायचा. लक्ष कोण आहे? कुटस्थ आणि ब्रह्मा. कुटस्थ म्हणजे आत्मा, तो मात्र ब्रह्मरूप आहे. जीव हा ईश्वर होत नाही. कोण होतो? ब्रह्मरूप. ते उपासना झालं प्राणवाची उपासना. त्याच्यामध्ये आपण पाहत ज्याचा अधिकार महावाक्यामध्ये जाईल त्याने प्रणवाची उपासना करावी. वाचा. ती शक्य नसल्यास वेदविहित निष्काम कर्म करावे. तसे शक्य नसल्यास शुभ सकाम कर्म करावे. मग काय करायचं? एकापेक्षा एक मार्ग दाखवता. तुमच्या 12व्या अध्यायामध्ये म्हणाला सुमय उद्योन विषय मला जमत नाही. आता चित्तम समाधान हे जमत नाही. अभ्यास समर्थ होते. एकापेक्षा एक उपासना नाही का. एकच जमत नाही. एका श्रीमंताच्या घरी मुलगी दिली आणि त्या मुलीला सासरी कोणतं काम दिलं? श्रीमंताची मुलगी.
तुला काम दिलं. मुलं असतात ना, ते धर्म करतात ना, लग्नीकडे घेऊन जायचं, शौचाकडे घेऊन जायचं. मुलीचा बाप रागवला, तिच्या सासऱ्यावर मला इतका हुंडा दिला तुम्हाला, आमच्या मुलाला हे असली मुलीला कामा सांगता का तुम्ही? मुलीला कुठलं घेऊन जाणार. तेव्हा तो सासरी होता, तो बोलायला लागला, म्हणलं तुमच्या मुलीला काय सांगा, आम्ही चांगले कामात दिले, कोणते गाव दिले. म्हणलं बासुंदी कशी करायची, पूजा कशी करायची, मोठे मोठे काम म्हटलं म्हणलं तुझ्याकडनं जी जमीन आहे ही जमीन आहे, तर म्हटलं कोणतं काम द्यायचं का? म्हणलं माझी मुलाची साफ करायचं. तसंच ज्ञानी मार्ग जमत नाही, योगही जमत नाही, कर्म मार्ग जमत नाही, तर मग काय करायचं? असं तेही शक्य नसल्यास निरुपायाने वारंवार जन्म मरण दुःख भोगीत राहावे हे बरे. चांगला सिद्धांत काढला. म्हणा जन्मायचं पुन्हा काय करायचं? मग बघा एवढ्या करता का तुमच्याकडे? निरुपाय म्हणजे चला, कोणतंच काम त्याला जमत नाही, त्याला मग शेवटी हलक्या कामात द्यावं लागलं. पुढे 5व्या तरंगाचे रहस्य. 4थ्या तरंगात परमात्म व्यतिरिक्त सर्व जगत मिथ्या ठरल्यावर त्यात जगदंतपाती वैदिक व्यवहारही मिथ्या होणार. अद्वैतवाद सांगितलं याच्यामध्ये. तरंगाची सुरुवातच आहे बघा, त्याच्यामध्ये अद्वैताचा सिद्धांत मांडलेला आहे. आणि अद्वैत म्हटल्यानंतर द्वैताचा काय असतो? निराश. हे द्वैत सत्य नसून काय आहे? सत्य नसून मिथ्या आहे. दिसायला सत्य वाटते, पण ते सत्य येऊ शकत नाही. दोरीवरचा साप माणसाला काय वाटतो? सत्य वाटतं. सत्य आहे का? दोरीचं ज्ञान झाल्यावर बाद होतं. सत्य आहे का मिथ्या आहे? एखादं मृगाच्या वेळेसला दिसतं का नाही पाणी, खरंच आहे पाणी असं आपल्याला वाटतं, आणि घ्यायला गेलं तर पाणी खरं आहे का खोटं आहे? एक सिद्धांत लावायचे. तर जगात जर दिसत असलं तरी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जगताचा अभाव आहे. मृगाजळाचा जमिनीवर काय अभाव आहे? हाताला येते का मृगाजळ? फक्त डोळ्याला दिसते, घ्यायला गेलं तर म्हणजे चाललंय. सिद्धांत आहे वेदांतामध्ये, जगात सत्य नसून काय आहे? पुढे मग कर्म उपासना प्रतिपादक वेदवाक्य आणि ब्रह्मज्ञान प्रतिपादक उपनिषद वाक्य व त्यांचा संप्रदाय प्रवर्तक आचार्य हे सर्वच मिथ्या आहेत. हे जगातच मिथ्या आहे म्हटल्यानंतर जगातच मिथ्या आहे असं जर म्हटलं, मग त्याच्यामध्ये काही सत्य आणि काही मिथ्या असा भेद करता येईल का? सर्वच मिथ्या आहे असं म्हटल्यानंतर त्याला का दृष्टांत? सर्वच जर मिथ्या आहे असं म्हटलं तर काही सत्य आणि काही मिथ्या असं म्हणता येईल का? सर्वच जण जेवायला असं सांगितलं, आणि जेव्हा सोडते म्हटलं काहीला जेवायला आणि काहीला काही नाही, मग पहिला कशाला म्हटलं सर्वच जेवायला यावं? भेदाला की नाही? मग जगातला म्हटलं सर्वच्या सर्व. तुम्हाला गेला की जगत केवढं मोठं आहे. गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये सगळा विचार सांगितला. मग केवढा मोठा एकांश नसते तो जगात. एकाही अंशावरती जगताची प्रस्थापना होऊ शकत नाही. असं कीर्ती आहे ब्रह्मदेवाचे
कोटी आयुष्य दिलं तरी जगाचा विस्तार संपणार नाही. कवितेच्या 11 पश्चिमे पार्थ रूपाने सदुशोध मांसाचे जगत आहे. ज म्हणजे जन्माने, ग म्हणजे जाणे, जे उत्पन्न होते जाते. 15व्या अध्यामध्ये त्याचा गोड रूप केला आहे. ऊर्ध्व मूल मदशाख अश्वत्थ लगेच सांगितलं आणि पुन्हा काय सांगितलं, नरोपमस्य. पुन्हा त्याचा अपवाद करून टाकला. म्हणून जगत जरी दिसत असलं तरी ते सत्य नसून काय. असे म्हणणे ओघानेच प्राप्त झाले. पण वेदशास्त्रावर व त्यांचे संप्रदाय प्रवर्तक आचार्यांवर बहुत कालाच्या सत्यत्व निश्चयाने व पूज्य भावनेने वेद सद्गुरूंना मिथ्या म्हणण्याचे धैर्य आस्तिक अधिकाऱ्यास सहसा होत नाही. परंतु त्या गुरुमध्ये भेद करायचे. इतर दर्शनकार लोक आहे किंवा गुरुच्या बाबतीमध्ये रामानुज, वैद्यभाव, बल्लभ, निंबाळकर यांच्या मतामध्ये जीव ब्रह्म ऐक्य नाही. आणि द्वैत म्हणतात. द्वैत जगत मिथ्या नसून काय आहे, सत्य आहे त्याच्यामध्ये. द्वैतवादी म्हणतात. फक्त वेदांताच्याच मतामध्ये जगत मिथ्या आहे. तद्व्यतिरिक्त सर्व एकच आहे. प्रश्न असा केला पडला का जर आणखी त्यांचा सिद्धांत जर बरोबर नाही मग मुक्त झाले कसे, असा अर्थ नाही का. जीवा किम स्वरूप नाही, ब्रह्मरूप नाही, आणि मला मुक्त झाले कसे. त्याचा अर्थ असा आहे, नाही त्याला मोक्ष मारून बसले. आणि जरी आचार्य असले तरी ते द्वैत सत्य मानून बसल्यामुळे ते आचार्य पदाला योग्य नाही. गुरुचं लक्षण तुम्हाला 3ऱ्या तरंगामध्ये सांगितलं. काय गुरुचं लक्षण आहे? ब्रह्मनिष्ठ कृपाळू. काय लक्ष आहे गुरुला? श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू. बरोबर आहे ना. मग क्षत्रिय पदाचा काय अर्थ आहे? क्षत्रिय कृपाळू दोनच नाही, त्याच्यातलं मुख्य पद ब्रह्मनिष्ठ आहे. कोणतं पद राहा? क्षत्रिय म्हणजे वेदाध्ययन केलेला, ब्रह्मनिष्ठ म्हणजे आत्मसाक्षात्कार झालेला, कृपाळू म्हणजे साधकाची दया भागा. त्याच्यातलं मुख्य पद कोणतं आहे? ब्रह्मनिष्ठ. जाऊ द्या, तो गुरुपदाला काय होतो, योग्य होतो. नंतर मग गुरु म्हणून जरी घेतले तरी ते गुरुपदाला योग्य होत नाही. बगड्याने जरी म्हणून घेतलं मी राजहंस आहे, तेवढ्यावरून तो काय होत नाही, भक्षणात बसावं लागला. बगड्याच्या जवळ दूध आणि पाणी ठेवलं, राजहंसासमोर ठेवलं तर दवामध्ये मग कळतो माणसाला. तो राजहंस पक्षी असतो ना, तो बरोबर दूध ग्रहण करतो, पाणी टाकून देतो. आणि बगडा जो असतो दोन्ही काय करतो, त्यालाही पिऊन टाकतो. त्याला अक्कल नाही होता. परंतु ज्या अर्थी स्वतः श्री गुरुच ब्रह्म व्यतिरिक्त सर्व मिथ्या म्हणून सांगतात, त्या अर्थी वेदगुरु मिथ्या म्हणण्यात काय तात्पर्य आहे हे त्यांनाच विचारून घ्यावे. सर्व मिथ्या वेदांताचा क्रमाक्रम आहे. 6व्या तरंगामध्ये याचा अधिक विचार केलेला आहे. तेव्हा सगळे जगत कसं मिथ्या आहे लक्षणाने ठरवलेलं आहे. 4थ्या तरंगामध्ये ख्याती प्रकरणाने तुम्हाला दोरीवरचे वाचलेला सर्व सत्य आहे का मिथ्या आहे, ख्याती प्रकरण गेलं ना. आणि रचने म्हणजे मिथ्या आहे की. आणि जर त्यांनी वेदगुरूंचे मिथ्यात्व युक्तीने ठरविले
तर ज्याप्रमाणे मिथ्या मृगजळाने तृष्णेची निवृत्ती होत नाही, त्याप्रमाणे मिथ्या वेद गुरूंच्या उपदेशापासून संसार निवृत्ती तरी कशी व्हावी? सत्यगुरु नसताना मिथ्या गुरु सगळ्यात मिथ्या ठरलं. मिथ्या पदार्थापासून होईल कधी? ते तुम्हाला सांगितलं बघा, राजाची गोष्ट विशिष्ट भाषण बरंच दिलं. शेवटी राजाला कोणत्या अवस्थेमध्ये उद्धार झाला? स्वप्नामध्ये चावला. मग जागरूक दिसला डॉक्टर उपयोगी पडलं का? मग कोणता वैद्य उपयोगी पडला? स्वप्नातल्याच गुरुने, आपल्या डॉक्टरने स्वप्नातलं दुःख काय केलं? निवृत्त झालं. त्याप्रमाणे मिथ्या गुरुच्या द्वारा संसाराचं दुःख निवृत्त होते. सत्यच असलं पाहिजे असं नव्हे. वाचा. या शंकेचेही समाधान करून घ्यावे अशा हेतूने या तरंगास प्रारंभ झाला आहे. तेव्हा या तरंगामध्ये ज्याची आपल्याला उपासना करायची आहे त्याचं ज्ञान असावं लागलं आहे. जर आपल्याला ज्ञान नसेल तर ते सफलता होत नाही. जायचं आहे पुण्याला, निघाला इकडे चाकणच्या रस्त्याला. मला कुठं जायचं आहे म्हटलं पुण्याला, चालला कुठे म्हटलं चाकणला. गावाचं ज्ञान असावं लागलं पुढे. समाधान सांगताना श्री सद्गुरूंनी कोणत्याही काली बाधित म्हणजे मिथ्या न ठरणारी अशी फक्त ब्रह्मचैतन्याचीच पारमार्थिक सत्ता सांगितली. तीन सत्ता सांगितल्या तुम्हाला, होऊन गेलं. व्यावहारिक सत्ता, प्रातिभाषिक सत्ता आणि तिसरी कोणती? व्यावहारिक सत्ता कशाला वाढायची? ब्रह्मज्ञान आणि ज्याचा बाध होते त्याला व्यावहारिक सत्ता. ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा बाध होतो त्याला प्रातिभाषिक सत्ता. आणि ज्याचा बाधच होत नाही त्याची कोणती सत्ता? दोरीवरचा सर्प नाहीसा करायला कुठे ब्रह्मज्ञान पाहिजे का? दोरीचं ज्ञान झालं की समजा. दोरीचं ज्ञान, दोरीला बाधित करायचे असेल तर ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान झालं की दोरीचा बाध होतो. ज्याचा बाधच होत नाही त्याची पारमार्थिक सत्ता, असा परमात्मा. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. पुढे. आणि त्या दृष्टीने बाकीच्या सर्व पदार्थांची प्रातिभाषिक सत्ता सांगितली. परंतु व्यवहारात लोक जागृत पदार्थास सत्य समजतात आणि स्वप्न पदार्थास किंवा शुक्तिरजतादी पदार्थास मिथ्या समजतात. व्यवहारामध्ये आपण काय करतो? दोन सत्ता पाळतो आपण, नाही का? उदाहरणार्थ दोरीवरचा सर्प, सर्पाची प्रातिभाषिक, दोरीची व्यवहारिक आणि अधिष्ठानाची पारमार्थिक. पुढे. श्री गुरूंनी त्या समजुतीचा स्वीकार करून व्यवहारात सत्य समजल्या जाणाऱ्या पदार्थांची व्यावहारिक सत्ता आणि स्वप्नादी पदार्थांची प्रातिभाषिक सत्ता अशा एकंदर तीन सत्ता सांगून संसार दुःख आणि वेद गुरु यांची एकच व्यावहारिक सत्ता आहे म्हणून संसार दुःख आणि वेद सद्गुरु यामध्ये बाध्य बाधक भाव आहे असे सिद्ध केले. बरोबर आहे. दुःख सुद्धा कोणता आहे? व्यावहारिक. गुरुही कोण आहे? व्यावहारिक. गुरुच्या उपदेशाने बरं का व्यावहारिक दुःख काय होतं? निवृत्त होता. समान सत्तेमध्ये साधक बाधक, विषम सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत नाही. पुढे. तृष्णा ही व्यावहारिक सत्तावान आणि मृगजळ हे प्रातिभाषिक सत्तावान असल्यामुळे या दोहोत सत्ता भेद आहे. याकरिता मृगजळ तृष्णेचा नाश करीत नाही. यावरून कितीही द्वैताची प्रतीती झाली तरी त्या मिथ्या असल्यामुळे एकमेवाद्वितीयम म्हणजे स्वगत सजातीय विजातीय भेदशून्य असे अद्वितीय एकरस ब्रह्म आहे. ब्रह्म सर्व आहे. ब्रह्म कसा आहे? एकरस आहे, एकरूप आहे. तेव्हा त्याची पारमार्थिक सत्ता, तद व्यतिरिक्त जेवढे पदार्थ दिसतात त्यांची स्वप्नाप्रमाणे प्रातिभाषिक सत्ता. त्याला प्रातिभाषिक सत्ता का त्याचा बाध होतो. स्वप्नात आहे तोपर्यंत स्वप्न खरं वाटते. एकला जागा झाला की स्वप्न काय होते?
एका ग्रस्ताने स्वप्नामध्ये एका ग्रस्ताला 500 रुपये दिले वसंतवार. कोणत्या अवस्थेत? स्वप्नावस्थेत. सकाळच्या वेळी उठल्यानंतर मागायला गेला. आवडला म्हणजे 500 रुपये द्या की. तर म्हणलं केव्हा दिले की? स्वप्नात नाही दिले का? म्हटलं स्वप्नात दिलेलं 500 रुपये दिले का? झोप काढून दिली. स्वप्नातला व्यवहार जागृतीमध्ये सत्य नसतो. असा याप्रमाणे श्रुती घोषणा करून सांगते ते यथार्थ आहे असा निश्चय होण्यास हरकत नाही. जो पावे तो आपण व्यवहार सत्य समजतो, तो पावे तो वेदगुरु ईश्वरादींना व्यवहारिक सत्यत्व सिद्ध आहे, पारमार्थिक दृष्ट्या मिथ्यात्व आहे. एवढेच या प्रश्नोत्तरात रहस्य आहे. एक सत्य आणि एक मिथ्या याचा विवेक. स्वप्न आणि जागृती दोघांमध्ये एक सत्य आणि एक मिथ्या. स्वप्नस्थ पदार्थ सगळे मिथ्या का? जागा झाला की संपले. आणि जागृतीतले पदार्थ अवस्थांतर जरी झाला तरी सुद्धा ही राहतात. याचा विचार तुम्हाला सगळ्या प्रकारात भरपूर आलाय सत्य मिथ्याचा. पुढे दुसरा चिंतनीय विषय म्हणजे अद्वैत मत प्रमाण किंवा द्वैत मत प्रमाण हा आहे. हे सगळं रहस्य आहे. पुढे अप्रत्यक्ष वस्तूचे प्रामाण्य श्रुतीवरून ठरवावे लागते. मग त्या श्रुतीने प्रतिपाद्य द्वैत आहे किंवा अद्वैत आहे हा प्रश्न ओघानेच प्राप्त होतो. प्रामाण्य कोण ठरवत असते? श्रुती ठरवत असते. श्रुतीवरून त्याचं प्रामाण्य ठरलं जातं. आपण जर एखादं प्रमाण दिलं लोक मानतात ना, आणि ते तुकोबाराच्या खात्रीतलं असेल तर मानावं लागलं. म्हणून ज्ञानेश्वरीतली होई तुकोबाराच्या खात्रीतलं प्रमाण, नाथ महाराजांच्या खात्रीतलं प्रमाण, याचा कधी कोणी बात करू शकत नाही. वेद प्रमाण आहे. पुढे श्रुतीचे प्रतिपाद्य द्वैत आहे असे म्हणावे तर श्रुतीचे अध्ययन किंवा विचार न करता ही सर्व लोकांच्या अनुभवाने द्वैत प्रामाण्य सिद्धी सहजच आहे. श्रुतीने अनुवाद केला असं होईल. श्रुती स्वातंत्र्य त्याला स्वतः प्रमाण म्हणतात. मालकाला जसं स्वातंत्र्य असतं तसं कामगाराला असतं का? मग श्रुतीच्या बाबतीमध्ये स्वतः प्रमाण. श्रुती काय सांगते त्याला महत्व आहे. तस्मात शास्त्र त्याचा कोणी बात करू शकत नाही. पुढे मग द्वैत प्रतिपादन करून श्रुतीने जास्त ते काय ठरविले? काहीच नाही. बरे, श्रुतीने अनुभव सिद्ध द्वैताची प्रामाण्य सिद्धी केली असे म्हणावे तर श्रुतीस अनुवादकत्व येऊन तिचे स्वतः प्रामाण्य नष्ट होईल. अनुवाद समजते का? एखाद्या माणसाला जसं बोलणं असलं तसंच आपण म्हणून दाखवण्याला अनुवाद म्हणतात. मग श्रुतीने काही अनुवाद केला का? श्रुतीला स्वतंत्र सामर्थ्य आहे. जसं केंद्रातल्या मंत्र्याला स्वातंत्र्य असतं त्याप्रमाणे श्रुतीला स्वातंत्र्य आहे. आणि इतर जे आहे त्यांना स्वातंत्र्य नाही. वेद काय सांगतो याच्यावर महत्व आहे. पुढे परंतु हे आस्तिक अधिकाऱ्यास इष्ट नाही. कारण प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी या सर्व प्रमाणापेक्षा अपौरुषेय श्रुतीचे प्रामाण्य बलवान आहे. सर्वांमध्ये श्रेष्ठ प्रामाण्य कोणाला आहे? श्रुतीला. उदाहरणार्थ एक कामगार वर्ष आपलं काम करत होता. तिकडून बर का मालकाचा मुलगा आला. तो म्हटला हे काय काम करतो? हे काम मी सांगतो तुला, हे काम टाकून दे, घर स्वच्छ कर घे. मग तो काय करतो? घर स्वच्छ करतो. तितक्यात कोणाची मालकी झाली याची मुलाची. निवडत असते. म्हणलं कोणतं काम करतोय? मी सांगते म्हणलं तिथं ते काम करा.
मुलाचा बाप कोणी केला? त्याच्या आईने केला. आणि पुढे कोणाला? मालकाला. मग तो सांगतो म्हणलं हे काम करा. म्हणला तुमच्या मिसेसनी सांगितलं ना हे काम करा. हे म्हणलं मी सांगतो ते काय करा. एकाचं एक मत काय करतात बघा. त्याप्रमाणे एकापेक्षा एक सगळ्यात प्रमाण कोण आहे? शब्द प्रमाण. शब्द प्रमाण सर्व प्रमाणाचा बाध करून टाकले. प्रत्यक्ष अनुमान शब्द उपमान अर्थाबद्धी. मग शास्त्र प्रमाण सर्वांना महत्वाचं आहे. पुढे असे शास्त्रकारांनी निश्चित केले आहे. शिवाय प्रत्यक्ष प्रमाणास पदार्थांचे ज्ञान करून देण्यापलीकडे पदार्थावर सत्यत्व ठरविण्याचा अधिकारच नाही. प्रत्यक्ष प्रमाणात सगळं कळत असे का? नाही का? प्रत्यक्ष प्रमाणात नगरं पडलं. एखादा हुशार विद्यार्थी असला तो दिसला पण त्याचं ज्ञान दिसत असते का आपल्याला? प्रत्यक्ष प्रमाणावर काम लागत नाही. अनुमान प्रमाण. कोणतं प्रमाण? तेवढ्यावर काम लागत नाही. शब्द प्रमाण एक बोलणे दुसऱ्याचे प्रमाण बाधित करत असं. नरेंद्र मोदी आलायचे माहिती. मग नरेंद्र मोदी एखाद्या येड्या माणसाला दिले पण तो मुख्यमंत्री आहे कळत असते का? मग तो मुख्यमंत्री आहे कशावरून आहे? शब्द प्रमाण. असे पहा की रज्जूवर भासणाऱ्या सर्पाचे प्रत्यक्ष प्रमाण ज्ञान करून देऊन सत्यत्वही ठरवून देते. पण ते सत्यत्व रज्जू ज्ञानाने बाधितही होऊन जाते. दोरीवर तो सर्प भासला. खरंच आहे असं वाटलं आपल्याला. काय वाटलं? तुम्हाला गोष्ट बिष्टी सांगितलं. म्हातारीला असं वाटलं खरोखरच साप चावला. झेंडूला गेला. म्हातारी मारायला लागली. पोरानं विचार केला म्हणलं तो म्हातारी मारते. तो साप खरा होता का कापडाचा होता? मग म्हातारीच्या समोर त्याचं ऑपरेशन केलं. म्हातारीला कळून चुकला साप सत्य नसून काय मिथ्या आहे करता बरोबर टुणकड उडी मारली म्हातारी. कशा करता सांगितलं? तेव्हा प्रत्यक्ष प्रमाणामध्ये जरी खरा साप वाटत होता तिला तो खरा साप नसून मिथ्या आहे. तो शब्दाच्या द्वारे ज्ञान असते. शास्त्र काय सांगतो याला महत्व आहे. या अनुभवावरून प्रत्यक्ष प्रमाण ज्या पदार्थावर सत्यत्व दाखविते त्याचे ठिकाणी सत्यत्व असतेच असा नियम सिद्ध होत नाही. श्रुती तर द्वितीयाद्वय भयम भवती या वाक्याने द्वैतापासून दुःख आहे म्हणजे द्वैतात दुःखाचे बीज आहे असे सांगून अतोन्यदार्थम या वाक्याने भूमा व्यतिरिक्त ब्रह्म व्यतिरिक्त सर्व तुच्छ म्हणजे मिथ्या आहे. श्रुती काय सांगते त्याला महत्व आहे. आपल्याला जरी सत्य वाटत असलं तरी ते सत्य नसून श्रुती प्रमाणाने ते मिथ्या आहे. म्हणून विचारामध्ये संतांची प्रमाणे घ्यावं लागतात. आपल्याला वाटतं संसारात सुख आहे. साधू संत सांगतात सुख नाही कोठे. प्रमाण आहे ना. सुख नाही कोठे आली या संसारी माया वरी. संसार कसा आहे? दुःख बांधवाडी. हे कोण सांगते? स्टेटांवरचा हमाल सांगतो काय? कोण सांगते? तुकाराम महाराज. पुढे असे सांगते आणि सदैव सौम्यद मग्र आसीत एकमेवाद्वितीयम असे ब्रह्माचे प्रतिपादन करून मृत्तिकेच्या दृष्टांताने श्रुतीने त्याचे सत्यत्व ठरविले आहे. तत्व विचार चाललेला आहे. जेव्हा जगत हे श्रुती प्रमाणाने संतांच्या प्रमाणाने सत्य नसून काय आहे? मिथ्या आहे. पुढे यावरून अद्वैत ब्रह्मच सत्य आहे आणि बाकी सर्व द्वैत मिथ्या आहे या श्रुतीचे प्रतिपादनावरून तिचे प्रतिपाद्य अद्वैत आहे असे सिद्ध होते. तत्व विचार आहे.
जेव्हा जगाला सत्य नसून जगत काय आहे, मग सत्य कोण आहे? परमात्मा सत्य आहे. घट दिसतो त्याचं नाम रूप सत्य नसून ते मिथ्या आहे. मग सत्य कोण? घटातली माती मात्र कशी आहे? सत्य आहे. घट फुटला, माती जशी आहे ती. घटाच्या पुढे कोण होती? माती. घटातही कोण आहे? फुटला तरी तरंग कुठून उत्पन्न होतो? कोणावर राहतो? आणि लीन कशात होतो? असं आहे जगत. कोणापासून उत्पन्न होते? ब्रह्मापासून. कोणावर राहते? आणि शेवटी कोणात लीन होते? ब्रह्मात. पुढे आणि हेच शारीरक सूत्रात भगवान व्यासांनी ठरविले आहे आणि तदनुसार शंकराचार्यांचे भाष्यही आहे. यावर कोणी असे म्हणेल की शंकराचार्यांच्या भाष्यात अद्वैत प्रतिपादन केले आहे, एवढ्यावरूनच व्यासांची सूत्रे अद्वैतपर आहेत असे म्हणता येणार नाही. शंकराचार्यांनी अद्वैताचं प्रतिपादन केले आहे. तेव्हा तो शंकराचार्याने जरी केलं तरी सर्वांना कुठं मान्य आहे. रामानुजाचं मत वेगळं, तुमच्या मध्वाचं मत वेगळं, विल्लवाचार्याचं वेगळं. एकच मत नसून प्रत्येकाची भिन्न भिन्न मत आहे तत्वविचारामध्ये. पुढे कारण त्याच व्याससूत्रांचा रामानुजादी आचार्यांनी द्वैतपर अर्थ लावून त्यावरून श्रुतीचेही द्वैत प्रतिपादनामध्ये तात्पर्य आहे असे सिद्ध केले आहे. प्रत्येकाचे भिन्न भिन्न मत आहे. त्यांच्या व्यवहारामध्ये नाही का? काँग्रेसचं मत वेगळं, राष्ट्रवादी काँग्रेसचं मत वेगळं, भाजपाचं काय मत वेगळं, शिवसेनेचं मत एक मत आहे का भिन्न भिन्न मत आहे? जगत निर्णयामध्ये प्रत्येकाचं मत इकडं 6 शास्त्र आहेत. त्या शास्त्रकारामध्ये 6 आस्तिक 6 प्रत्येकाचं मत वेगळं आहे. पुढे तुम्हाला 6व्या तरंगामध्ये सांगा, तिथं जगात विचार केलेला आहे, चांगला विचार आहे. पुढे यावरून व्याससूत्रांचे किंवा मूलश्रुतींचे तात्पर्य अद्वैत प्रतिपादनामध्येच आहे असे निश्चित म्हणता येणार नाही. अशी शंका सरळ व निपक्षपाती बुद्धीच्या पुरुषास येणे साहजिकच आहे. म्हणून याबद्दल थोडा जास्त विचार करणे आवश्यक आहे. नंतर विचार करणं आवश्यक आहे. तेवढ्याला सत्य दिसते आणि दर्शनकार लोक म्हणतात मिथ्या आहे. मग सत्य बरोबर आहे का मिथ्या बरोबर आहे? आम्हाला जगात सत्य वाटते का मिथ्या वाटते? सत्य वाटते. शास्त्र सांगते सत्य नसून काय आहे? मग हे खरं की ते खरं? वाचा. या विचारात समाधानाची गोष्ट अशी आहे की व्याससूत्रांवर भाष्य लिहिणाऱ्या सर्व आचार्यास व्याससूत्रे प्रमाण असून ती श्रुत्यर्थ निर्णयाकरिताच प्रवृत्त झाली आहेत, ही गोष्ट मान्य आहे. व्यासनारायणाने ब्रह्मसूत्र नावाचा ग्रंथ लिहिला आहे. 555 सूत्र आहे. आता तो ब्रह्मजिज्ञासा, त्याच्यामध्ये जगत विचार जास्त केलेला आहे. शेवटचा सिद्धांत असा आहे, जगत सत्य नसून जगत परमात्माच काय आहे? ब्रह्म सत्यम जीव ब्रह्म. हा व्यासनारायणाचा ब्रह्मच. पुढे अभ्यास करायचा असला म्हणजे करा तुम्ही, अवश्य आहे. ब्रह्मसूत्र 555 सूत्र आहे. चांगलं आहे. हे जड चाललं. पुन्हा आणखी कुठून म्हणत तुझं ब्रह्मसूत्र काय? तत्वविचार म्हटल्यानंतर माणसाला गोष्टी भरपूर आवडतात आणि तत्वविचार करायला मग आनंदीचं कीर्तन करणं वेगळं आणि कुठे मग दुसरीकडे जर सत्ता असला तिथं तत्वविचार सोडून द्यायचा. खुशाल गोष्टी सांगायच्या, त्यामध्ये प्रापंचिक सांगायच्या. खुश असतो लोक. पुढे आता व्याससूत्रांचे तात्पर्य कशात आहे याचा दुसऱ्या दृष्टीने विचार करू. एकंदर शास्त्रकारात 6 नास्तिक, वेद प्रमाण न मानणारे शास्त्रकार आहेत. यापैकी नास्तिक शास्त्रकार संबंधी आपणास तूर्त विचार करण्याची आवश्यकता नाही.
दर्शनकारामध्ये आस्तिक आणि नास्तिक. नास्तिक कोणाला म्हणायचं? हो. ऐका रे. देवाला मानतो शास्त्राला मानत नाही, काय म्हणावं? बरं. वेदाला मानतो देवाला काय करत नाही, मग कोणता म्हणायचं? कोणा मानतो देवाला मानतो आणि वेदाला काय करत नाही, मग कोणता म्हणायचा? नास्तिक. इतकं वेद प्रामाण्य आहे. वाचा. आस्तिक शास्त्रकारात कपिल आणि पतंजली हे दोन सांख्य शास्त्रकार आहेत. 6 शास्त्रकार आहे. योग सांख्य, न्याय सांख्य आणि वेद. न्यायामध्ये 2 प्रकार, प्राच्य आणि न्यायिक. सांख्यामध्ये 2 प्रकार, पुरुष आणि प्रकृती. आणि पुढे वेदांतामध्ये आता जो ब्रह्मजिज्ञासा. दर्शनकारामध्ये एक पूर्वमीमांसा आणि एक उत्तरमीमांसा आहे. 6 दर्शनकार आहे. त्याच्यामध्ये एक नैयायिक, दुसरे सांख्य आणि मीमांसा हे आस्तिक दर्शनकार आहेत. आणि माध्यमिक, योगाचार, सौतांतिक वगैरे सगळे नास्तिक दर्शनकार आहे. बघा. त्यात कपिलास निरीश्वर सांख्य आणि पतंजलीस स्वईश्वर सांख्य असे म्हणतात. एकाच्यामध्ये ईश्वर मानतात आणि ते पूर्वमीमांसक लोक ईश्वर मानत नाही का, तेवढं त्याची आवश्यकता काय? इतर दर्शनकाराने ईश्वर काय केलेला आहे? कारण का मानावं लागलो? जगताचा करता ईश्वर काय करावं लागतो? आणि तुम्हाला जे सुखदुःखादी फळ मिळत आहे कोणाकडून? जैसे ज्याचे कर्म त्याप्रमाणे त्या माणसाला त्याची फळ भोगावे लागेल. म्हणून फळ भोगवणारा कोणीतरी ईश्वर काय असला पाहिजे. तो ईश्वर कसा आहे? अल्पज्ञ आहे का सर्वज्ञ आहे? आपण केलेलं पाप आपल्याला फक्त माहिती असते, दुसऱ्याला माहिती असते का? जसं आपल्याला माहिती आहे तसं कोणाला माहिती असते? मग ईश्वराला न सांगत आत्मा विश्वंभर. त्याला सांगण्याचे काय आहे? आपण जे काही बघतो ना, पाप पुण्य आहे, हे भोगायला लावणारा कोण आहे? ईश्वर. आणि जगाचा करताय कोण आहे? जीव का? आपोआप जगत निर्माण होते का? अरे आपोआप होते का? पेरलंच नाही तर उगेल. नाही म्हणलं आमचं शेतच आहे, पेरलं नाही तरी पीक देते. म्हणजे आरती जगत दिसते, त्या आरती ईश्वर काही केलं पाहिजे. बरं म्हटलं आम्ही मानत नाही, तो विचारतो कोणतं मला माना की आंधळाने म्हटलं सूर्य नाही. मग लोक काय म्हणतात? आंधळे सूर्य नाही म्हटलं तर त्याच्या म्हणण्याला किंमत देतात का? दिसतो त्याची वाट काय? तसा ईश्वर काय केला पाहिजे? मानलाच पाहिजे. पुढे गौतम व कनाद हे दोघे न्यायशास्त्रकार आहेत. मग 6 दर्शनकार, 6 नास्तिक. 6 मध्ये न्याय, सांख्य आणि मीमांसा. न्यायामध्ये 2 प्राच्य नाही, सांख्यामध्ये 2 प्रकृती आणि पुरुष. आणि मीमांसेमध्ये 2 पूर्वमीमांसा होते, उत्तर मीमांसा. विचारसागर सुटला म्हणजे करा की चिंतन. पुढे जैमिनी व व्यास हे दोघे मीमांसा शास्त्राचे कर्ते आहेत. मीमांसा शास्त्राचे कर्ते कोण? जैमिनी. व्यासाचे शिष्य आहे. पुढे असे एकंदर 12 शास्त्रकार आहेत. त्यापैकी नास्तिक शास्त्रकारात अद्वैत ब्रह्मत्व प्रतिपादक कोणीही नाही. 6 आस्तिक शास्त्रकारांपैकी उत्तर मीमांसेचा कर्ता व्यास याशिवाय बाकीचे 5ही शास्त्रकार अद्वैत ब्रह्मत्वाचे प्रतिपादन करीत नाहीत. तेव्हा वेदांताचा सिद्धांत आहे अद्वैत.
या सगळ्या 12 दर्शनामध्ये एकही अद्वैताचा विचार करीत नाही. मग अद्वैताचा विचार कोण करतोय? फक्त एक उत्तरमीमांसा, त्याला ब्रह्ममीमांसा असं म्हणतात. व्यासनारायणाने ब्रह्मत्वाचा विचार केलाय. एक व्यासनारायण सोडून देऊन कोणीही ब्रह्मविचारामध्ये पडलेलं नाही. पडलेलं का नाही? समजण्या इतकी बुद्धी नाही. कोणताही समजण्या इतकी काय असावी लागते? बुद्धी असावी लागते. त्यांना योग्य निर्णय करण्या इतकी बुद्धी नाही. फक्त एक व्यासनारायण नमोस्तुते व्यास विषयाला म्हटले. ब्रह्मविचार फक्त एका दर्शनाने केलेला आहे. त्याला म्हणायचं उत्तर मीमांसा. वाचा. इतकेच नव्हे तर उलट आपापल्या सूत्रात अद्वैत मताचे खंडनच करीतात. यावरून त्यांच्या खंडनास फक्त एक उत्तर मीमांसेचा कर्ता व्यासच राहतो असे म्हटल्याशिवाय इलाजच नाही. फक्त व्यासनारायणाने अद्वैत सिद्धांताचा मत मांडलेला आहे. तद्व्यतिरिक्त तोपर्यंत पोहोचलेच नाही. वाटा. यावरून व्याससूत्रेच अद्वैत तत्व प्रतिपादन करीतात. हे पारिशेष न्यायाने व प्रमाणाने असे निश्चित ठरते. वेदांताचा सिद्धांत आचार्याने म्हणजे वेदाने असं त्यांचं वाङ्मय किती आहे तेव्हा सर्व वाङ्मय नमोस्तुते असं म्हटलेलं आहे. भक्तिशास्त्रामध्ये सुद्धा ज्ञानेश्वराने व्यासनारायणाला महत्व दिले नाही का. पहिल्या हरिपाठाच्या अभंगामध्ये द्वारकेचे राणे आणि कोण सांगितलं? ज्ञानदेव म्हणे द्वारकेचा राणा. वरील विचाराने व्याससूत्रे अद्वैत ब्रह्मत्वाचे प्रतिपादन करून जगन मिथ्यात्व ठरवितात. तर श्रुतीचाही तोच अभिप्राय आहे हे सिद्ध होण्यास काहीच अडचण राहिली नाही. व्यासनारायण सुद्धा सिद्धांत आहे. आपल्याजवळ तेवढी बुद्धी नाही. बगडाजवळ कुठं बुद्धी आहे का? पाणी पाणी ग्रहण करावं, नाही टाकून द्यावं, दूध दूध ग्रहण करावं. ही बुद्धी बगड्याजवळ आहे का राजहंसाजवळ आहे? त्याप्रमाणे ही बुद्धी कोणाजवळ? वेदांताजवळ. सत्य आणि मिथ्या त्याचा विवेक करणं. तुमच्या पुढे येतं की तुम्हाला गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये याचं गोड असत्यमत प्रतिष्ठन्ते जगदाः. ज्याला बुद्धी नाही, विचार कर. लहान मुलाला कुठं बुद्धी असते का? बुद्धी अनेक कुणालाही मत देण्याचा अधिकार आहे. तो 18 वर्षाच्या वर वय झालं पाहिजे. मलाही मत द्यायचं. वय किती आहे म्हणलं? 5 वर्षाचं मत देणं झालं. 5 वर्षाचा पोर कुठं मत दिलं होते? त्याला किती वर्षाचं पाहिजे? 18च्या पुढे लागत होते नाही का. म्हणून विचारशक्ती केव्हा असते? तेव्हा दर्शन कर लोक आहे. त्यांना पाप हे कळत नाही, काय कळत नाही. आसुरी संपत्तीचे लोक म्हणून हा ज्ञान म्हणत असतं त्याला. तात्पर्य एक व्यासनारायण यांना जगताच्या मिथ्यात्वाचा अनुभव आहे. ब्रह्म सत्यम न जगत. याकरिता अद्वैत ब्रह्मतत्व हेच श्रुतीस प्रतिपाद्य आहे असे सिद्ध होते. व्यासनारायणाने सिद्धांत काढला. श्रुतीचं तात्पर्य काय सांगण्यामध्ये अद्वैत बरं आणला. हा निर्णय कोणी घेतला? व्यासनारायणाने. पुढे म्हणून ग्रंथात श्री सद्गुरूंनी अद्वैत मत प्रमाण मानून अप्रमाण द्वैत मताचा त्याग करण्यास अदृष्टी नावाच्या दुसऱ्या शिष्यास सांगितले आहे. म्हणून गुरुजीने काय सांगितलं? वेद अद्वैत मत हेच प्रमाण आहे. द्वैत मताचा काय करायचा? त्याग करायचा. असं कोणाला सांगितलं नाही? असं कोणाला सांगितलं म्हणतात? दोन आहे ना, तिघ जण आहे ना. पहिला कोणता? तत्वदृष्टी. दुसरा, तिसरा. पहिला आहे तो 4थ्या तरंगामध्ये तत्वदृष्टी.
पाचव्याच्या रंगात सहाव्याच्या रंगात त्याच्या गुरुनी अदृष्टीला एखादीला सिद्धांत रहस्य आहे ना, त्या रहस्यामध्ये सांगितलेलं आहे. पुढे या उपदेश करण्याच्या पद्धतीत द्वैत मताचा त्याग करण्यास सांगते वेळी रामानुज, मध्व, वल्लभ, निंबार्क या आचार्यांची नावे घेऊन मूळ ग्रंथकारांनी योजिलेली भाषा सरणी शिष्य संप्रदायास सोडून का असावी? आता जरा शांत स्वभावाने नाही सांगितलं. काय गोष्टी जरा जबरदस्त सांगायला शांत स्वभावाने काम मागत नाही. जरा मग सांगतो हे भजनाला आला तरच जेवण मिळेल, नाही तर चालू लागा. नाही तर भजनाला नाही चाललं आपलं जेवायला. शांत स्वभावामध्ये सांगावं लागते. जरा दणकून स्वभाव सांगा. दणकून का सांगायचं? दुसऱ्या दिवशी तो भजनाला आला पाहिजे. जाऊ द्या सिद्धांत. तेव्हा साध्या स्वभावामध्ये काम नाही, मग जरा उच्च स्वरामध्ये सांगावं लागतं. पुढे या प्रश्नाचे उत्तर असे आहे की खुद्द त्या आचार्यांनीच शंकराचार्यांच्या अद्वैताबद्दल लिहिताना शिष्ट संप्रदाय त्यागाचा धडा घालून दिला आहे. तो पंडित निश्चलदासजींनी गिरविला. त्यात वावगे ते काय झाले? मग शंकराचार्यांनीच खंडन करते. साधी भाषा वापरली त्याचा जास्त परिणाम होत नाही. मग काय एखादं पोर असतं, काम करत नाही, धंदा करत नाही, त्याच्या बापाच्या अंतकरणात प्रेम जरी असलं तरी तो सांगत असतो मला हे पाहिजे कारट, पैसा कमावून तर याला जेवायला द्यायचा नाही तर हाकलून द्यायचा. बाप सांगतो कोणाला? पोराला. साध्या भाषेमध्ये काम मागत नाही. पुढे अहो असे जात्युत्तर म्हणजे उडवीचे उत्तर देऊ नका. असं आहे मला आम्ही विचारतो एक आणि तुम्ही सांगता एक. असं उडवाउडीचं उत्तर काय करू नका. कोणता सिद्धांत आहे तो सिद्धांत आम्हाला काय करायला सांगा. मग तो सिद्धांत आहे तो सिद्धांत केव्हा सांगणार आहे ना? विशिष्ट आहे.